तर हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आज सकाळलो आणि आज ना मी सकाळी उठले गेलो वरच्या फ्लोअरवर असे फटाके बघायला. खिडकी खोलली तर बाहेरून ट्रेन आली. मी म्हटलं याला काय एवढा विशेष घेते, ट्रेन तर रोजच येते. मग त्याच्यानंतर ना आंघोळ केली ना आणि लाईट गेली होती ना, म्हणून मी काय बोललो आपल्याकडे पतंग आहे, चला आपण पतंग सोडू. माझ्याकडे ना पतंग होती पण ती उडतच नव्हती, हवाही नव्हती आणि ती पतंग पण फाटली होती म्हणून. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, पतंग वाढली, त्याच्या काडक्या घेतल्या 2 आणि बो अँड एरो बनवलं म्हणजे धनुष्यबाण. पण मला त्याची गाठणच नव्हती बांधता येत. त्याच्यानंतर गाठण बांधली आणि मम्मीवरच निशाणा धरला. मम्मी बोलली अरे तुला काही मिस सापडली का निशाणा धरायला, म्हणून मी बोललो नाही आता तुलाच मारल. मग त्याच्यानंतर खेळून झाल्यावर गेलो मित्रांसोबत खेळायला आणि तेवढंच आला खूप जोराचा पाऊस, म्हणून मी घरात पळून आलो लवकर. आणि त्याच्यानंतर खाली बसलो शंकरपाळे, भूक लागली होती म्हणून. त्याच्यानंतर आला आमच्या इथं पाऊस म्हणून मी जाऊन बसले झोक्यावर, पाऊस पाहिला. पण मी म्हंटलो की हा पाऊस 6 महिन्यापासूनच येतो, एवढं काय विशेष. त्याच्यानंतर मग जेवण केलं आणि रात्री माझा मामा चालला होता ट्रिपला आणि मला खूप रडू येत होतं, कारण की मला ना माझ्या मामाशिवाय करमतच नाही म्हणून मी एवढं रडत होतो म्हणून. आणि त्याचा ना ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे म्हणून त्याला जायलाच लागतं. हे बघा माझा मामा चालला तर मी खूप रडलो. त्याने माझ्या आजीचे, मम्मीचे आणि बाबांचे पाय पडले आणि चालला होता मग तो ट्रिपला. पण मी तेव्हा पण खूप रडत होतो. आणि मामाने मला काही पण आणत असतो काश्मीरवरून, म्हणजे आता तो हिमाचलला चाललाय पण तो काश्मीरला पण जातो. आणि त्याच्यानंतर बघत होतो मामा कोणत्या गाडीने चाललाय. बाबांजवळ बसून बाबांना बोललो तुमचा मोबाईल द्या मला थोड्या वेळ, मी ना चेक करतोय की मामाचे कुठे पोहोचली गाडी. आणि कसं वाटलं तुम्हाला व्लॉग, लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो पण नक्की करा.